significance of herbarium or importance of herbarium. Now, herbaria has lots of function. It has different significance in the study of taxonomy and plant science. Herbaria is such a tool which will be helpful in study of taxonomic characters and identification of the plant and placing the plant in specific systematic position. Now, if we see the significance of herbarium, plant specimens are permanently preserved in herbaria, and hence they are a major sources of information about plant diversity and vegetation. So whatever the plant specimen that we preserve on herbarium sheet, that provides us the different source of information about the plant diversity and vegetation. A representation of all species of a genus or all the genera of the family may be gathered from the herbarium. एखाद्या स्पेसिफिक जीनसचा रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर जे असेल किंवा त्या स्पेसिफिक जीनस मध्ये असणारे किंवा त्या फॅमिली मध्ये असणारे काही कॅरेक्टर्स आहेत, त्याचं गॅदरिंग, त्याचं कलेक्शन, and that nothing but called to as the herbarium. And preserved plant specimen of herbarium are used in almost all type of taxonomic research program. Taxonomic research करण्यासाठी म्हणजे MSc लेवलला, UG लेवलला, PG लेवलला किंवा मग PhD MPhil लेवलला किंवा पोस्टडॉक लेवलला सुद्धा कोणत्याही रिसर्च प्रोग्राम मध्ये फंडामेंटल स्टडी करण्यासाठी हर्बेरियमचा फार महत्त्वाचा उपयोग होतो. The classification of world's flora is based mainly on the herbarium specimen. जगामध्ये जेवढा काही फ्लोरा आहे तो सगळा क्लासिफाय करण्यासाठी हर्बेरियम या ठिकाणी रोल प्ले करतो. A list of endangered species of any region may be prepared after herbarium consultation. एखाद्या भागामध्ये एंडेंजर्ड स्पीसीज एखादी असेल म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या काही स्पीसीज असतील तर त्या ओळखण्यासाठी सुद्धा हर्बेरियम त्या ठिकाणी रोल प्ले करतो. ते सांगतं की ज्या वेळेला आपण फील्ड कलेक्शनला जातो त्यावेळेला बरेच वेळा रेअर एंडेंजर्ड ज्या स्पीसीज असतात त्याचं कलेक्शन आपण करतो. So whatever the particularly collecting we are the specimen that we nothing but collected in the form of a specimen or plant and we dry it and stick on the paper. पण समजा एखादा रेअर एंडेंजर्ड प्लांट असेल अशा वेळेला काय करतो आपण, we do not take that plant from that forest or that area, we only take the photographs now. आता फोटोग्राफ घेण्यासाठी आजकाल फार चांगल्या सोफिस्टिकेटेड टेक्निक आलेले आहेत. नाउ इट हॅज लॉट्स ऑफ झूम अँड पिक्सेल फॅसिलिटी सो दॅट वी कॅन टेक अ बेटर फोटोग्राफ्स नाउ. आपण चांगल्या प्रकारे फोटोग्राफ्स आता घेऊ शकतो. अ लिस्ट ऑफ द प्लांट स्पीसीज विथ देअर मेडिसिनल as well as other ethnobotanical values may be prepared after herbarium consultation. त्या प्लांटची लिस्ट केली जाईल की ज्याच्यामध्ये काही मेडिसिनल प्रॉपर्टीज असतील किंवा काही इथनोबॉटनिकल म्हणजे ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतील अशा प्लांटची लिस्ट किंवा त्याचा हर्बेरियम वेगळा आपण प्रिपेअर करू शकतो किंवा त्याला त्याची इन्फॉर्मेशन नोट करू शकतो. हर्बेरियम प्रिझर्व नॅशनल प्लांट वेल्थ इन्क्लुडिंग टाईप मटेरियल. हर्बेरियम हे नॅशनल प्लांट वेल्थ सुद्धा आहे की त्या राष्ट्राची संपत्ती किती आहे, की तिथे किती प्रकारची डायव्हर्सिटी आहे हे सुद्धा हर्बेरियम इंडिकेट करतो. पण हर्बेरियमला फार महत्व आहे. लिमिटेड इंडिव्हिज्युअल कलेक्शन्स आर आयडेंटिफाईड ओनली विथ द हेल्प ऑफ हर्बेरियम. लिमिटेड इंडिव्हिज्युअल कलेक्शन जर असेल तर ते आयडेंटिफाय करता येतं फक्त बाय मीन्स ऑफ हर्बेरिया ओनली. अँड मोनोग्राफ ऑफ जेनेरा और फॅमिलीज आर प्रिपेअर ओनली आफ्टर द स्टडी ऑफ हर्बेरियम स्पेसिमेन. त्याचा मोनोग्राफ म्हणजे एखाद्या स्पीसीचं एकुलते एक स्पेसिमेन जर असेल जेनेराचं किंवा फॅमिलीचं तर ते सुद्धा प्रिपेअर करून ते स्टडी करून तिथे ठेवता येतं. सो इट मेंटेन हिअर द स्पेसिफिक लेवल ऑफ द पर्टिक्युलरली फॅमिली और
जनेरा, त्या स्पेसिफिक लेवलला ती मेंटेन करतो. A herbarium can give knowledge about the distribution and occurrence of plant species. हर्बेरियम आपल्याला नॉलेज देतं अबाउट डिस्ट्रीब्युशन अँड ऑकरन्स ऑफ द प्लांट स्पीसीज. प्लांट स्पीसीजचं ऑकरन्स कसं आहे किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कोण देतं, ते हर्बेरियम देतं. देन बिग हर्बेरिया ऑर्गनाइज ट्रेनिंग कोर्सेस. मोठे जे इन्स्टिट्यूट असतात ज्या ठिकाणी नॅशनल लेवलचे आहे, आता आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत, तर ते काय करतात, ते ऑर्गनाइज अ ट्रेनिंग प्रोग्राम फॉर यंग जनरेशन ऑफ पर्टिक्युलरली बॉटनी and thus provide a job opportunity to his young worker. Along with this gives a curiosity to the youngster in knowing the plant species. Youngsters मध्ये प्लांट स्पीसीज माहित करून घेण्याची क्युरियोसिटी सुद्धा ते जनरेट करतात. सो दॅट ड्यू टू दिस क्युरियोसिटी न्यू स्पीसीज आर इन्व्हेंटेड and these species are studied for well-being of the human as well as for the nature. Then herbarium material is used in studying the palynology, anatomy and chemical aspects of desired plant. हर्बेरियमचं मटेरियल पॅलिनॉलॉजीचा स्टडी सुद्धा वापरला जातो. पॅलिनॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ पोलन ग्रेन्स. इथं पोलन ग्रेनचा किंवा पर्टिक्युलर पॉलिनेशनचा स्टडी केला जातो. त्या ठिकाणी सुद्धा याचा उपयोग होतो की एखाद्या प्लांटचं हर्बेरियम कलेक्ट केलं की पोलन ग्रेन मात्र त्याची डिस्ट्रॉय होत नाही, ते तसेच राहतात. तर त्या प्लांटचं फ्लावर आपण कलेक्ट केलं असेल, ड्राय केलं असेल तरी पोलन ग्रेन त्याच्यामध्ये राहतात. त्या पोलन ग्रेनचा उपयोग करता येतो. अॅनाटॉमी स्टडी करण्यासाठी ड्राईड स्पेसिमेनचं सेक्शन आपल्याला घेता येतात. केमिकल आस्पेक्ट, त्याच्यामध्ये कुठले मेडिसिन आहे का, कुठला ड्रग आहे का प्लांटमध्ये, ते सुद्धा स्टडी करता येतो. सो हर्बेरिया प्रोव्हाइड लोन ऑफ स्पेसिमेन फॉर स्टडी ऑफ अदर इन्स्टिट्यूट. एखाद्या इन्स्टिट्यूटला लोन बेसिसवर सुद्धा आपण एखादा हर्बेरियम स्पेसिमेन प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून त्याचा फर्दर स्टडी करता येईल. हर्बेरिया प्रोव्हाइड सायंटिफिक इन्फॉर्मेशन टू द पब्लिक. हर्बेरिया काय करतो, सायंटिफिक इन्फॉर्मेशन देतो पब्लिकला, टू द पब्लिक रिगार्डिंग द प्लांटच्या बद्दल. सो हर्बेरिया हॅज स्पेसिफिक इथिक. मग त्याची इथिक्स आहे, कसे काही तत्व असतात की जसं हर्बेरिया प्रोव्हाइडर्स पॉलिसी स्टेटमेंट इंक्लुडिंग सच इन्फॉर्मेशन ॲज फिलिंग अरेंजमेंट्स, शेल्विंग, लोन प्रोसिजर, अनोनेशन लेवल म्हणजे अनेक लेबलिंग करणे, त्याची अरेंजमेंट करणे, फिलिंग अरेंजमेंट करणे किंवा रिशेल्विंग शेल्फमध्ये अरेंजमेंट करणे, लोन प्रोसिजर देणे, लोन बेसिसवर देणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फॉलो केल्या जातात. अँड सो दॅट इट मेंटेन नथिंग बट अ स्टडी कल्चर. एक स्टडी कल्चर याच्यामध्ये मेंटेन राहतो ड्यू टू दिस हर्बेरियम. मग आता हिअर इफ वी कलेक्ट द प्लांट स्पेसिमेन that is essential for the taxonomic research that helps in documenting species and their variability. The plant material is carefully selected. एखाद्या प्लांट मटेरियलला केअरफुली सिलेक्ट करावं लागेल, प्रेस करावं लागेल. आता इथे आपण सन ड्राय करत नाही कुठलाही प्लांट, उन्हामध्ये त्याला वाळवत नाही, कारण उन्हामध्ये वाळवलं की त्याचे सगळे कॅरेक्टर लॉस होतात, त्याचा कलर लॉस होतो, त्याचे जे स्टेमचं स्ट्रक्चर आहे ते खराब होतं, लीचचं स्ट्रक्चर खराब होतं. म्हणून आपल्याला जे काही प्लांट कलेक्ट करायचं आहे ते काय जसं सिलेक्ट करायचं आणि त्याला प्रेस करून प्रिझर्व करून ठेवायचं. While collecting plant specimen, locations and habitat information is required. त्याची लोकेशन कोणत्या लोकॅलिटीला ते सापडलं, त्याची हॅबिटाट इन्फॉर्मेशन काय आहे, ती सगळी रेकॉर्ड आपण करतो. सम फीचर्स लाईक फ्लावर, कलर अँड फ्रॅग्रन्स आर नोटेड. काही ठिकाणी आपण त्याचा फ्लावरचा कलर आणि फ्रॅग्रन्स, एका स्पेसिफिक फ्रॅग्रन्स सुद्धा नोट करून ठेवू शकतो. बिकॉज दीज आर इव्हिडंट इन लिव्हिंग प्लांट अँड आर नॉट इझिली ऑब्झर्व इन ड्राईड मटेरियल. कारण जे काही फ्रॅग्रन्स असेल किंवा कलर असेल तो फक्त लिव्हिंग प्लांट मध्येच दिसतो आणि तो ड्राय केल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणून बरेच वेळा असे कॅरेक्टर सुद्धा काही ठिकाणी हर्बेरियम मध्ये लॉस होतात, मग ते सुद्धा नोट करून आपण ठेवतो. देन फॉर आयडेंटिफिकेशन अँड रिसर्च अँड इम्पॅक्ट अँड कम्प्लीट प्लांट इज कलेक्टेड. कम्प्लीट प्लांट कलेक्ट केलं जातं. रिप्रेझेंटेटिव्ह लीव्स अँड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आर एसेन्शियल. त्याच्यामध्ये लीफ आणि रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर येणं महत्वाचं आहे. द फ्लावर्स, फ्रुट्स अँड सीड्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स आर एस्पेशली इम्पॉर्टंट. द फ्लावर्स जे आहे, फ्रुट्स आहे, सीड्स आहे, हे सुद्धा फार महत्वाचे आहेत. बाय नाऊ यू मस्ट हॅव अंडरस्टँड दॅट हर्बेरिया आर द रिपॉझिटरी ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट. हर्बेरिया हे काय, एक प्रकारची रिपॉझिटरी आहे, ज्या जतवणूक आपण ज्याला म्हणतो, ज्या प्रकारे प्लांटची आपण जतवणूक करत आहे. अँड दॅट इज स्पेसिमेन्स अपॉन which all the knowledge of the taxonomy, evolution and distribution of the flora rest. फ्लोराची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये राहते. मग आता हर्बेरियम शीटवर काय इन्फॉर्मेशन असली पाहिजे, व्हॉट इन्फॉर्मेशन शुड बी ऑन द हर्बेरियम शीट, दॅट इंडेक्स कार्ड स्केच. इथं आता
इंडेक्सिंग तिथं केलं जातं. इंडेक्स कार्ड स्टेज ही इथे दाखवलंय की त्या हर्बेरियम वरती असा कार्ड आपण चिटकवायचं आहे की ज्या कार्डवर आपली ही इन्फॉर्मेशन असली पाहिजे. फ्लोरा ऑफ कुठला आहे, प्लेस, एरिया, टाउन. जसं उदाहरण फ्लोरा ऑफ हिंगोली आपण केलं तर वी कॅन राईट हिअर फ्लोरा ऑफ हिंगोली, फ्लोरा ऑफ महाराष्ट्र, फ्लोरा ऑफ मराठवाडा, फ्लोरा ऑफ विदर्भ, फ्लोरा ऑफ खानदेश. सो यू कॅन राईट हिअर द वर्ड. देन नंबर, किती नंबरचा फ्लोरा म्हणून आपण रेकॉर्ड केला, आपल्याकडे नोटबुक असलं पाहिजे आणि त्याची स्पेसिमेन नंबर 10,000, 11,000, 11,102 असं नंबर तिथे टाकायचा आहे की किती नंबरचा प्लांट आपण कलेक्ट केला त्या एरियामधलं. फॅमिली, फॅमिली कोणती आहे, ॲनोनेसिया आहे, पर्टिक्युलरली लेगुमिनेसिया आहे, सीझन पिनियसी आहे किंवा आणखी कुठली आहे. बॉटनिकल नेम त्याचं आयडेंटिफाय केलं असेल तर. लोकल नेम, हॅबिटाट, त्याचं लोकल नेम काय आहे ते सांगायचं. हॅबिट सांगायचे. हॅबिट ट्री आहे का, हर्ब आहे की श्रब आहे, प्लांट ट्री आहे का, मोठं झाड आहे का, हर्ब आहे का, श्रब आहे का, किंवा स्पायनी प्लांट आहे का, किंवा स्पायनी ट्री आहे की हे सांगायचं, किंवा बॉर्डर प्लांट आहे का, हेज आहे का, हेजेस म्हणजे सजावटीचा वृक्ष आहे का. तर अशा प्रकारे माहिती तिथे द्यायची. फ्लावर कलर कोणता आहे, कारण फ्लावर कलर नंतर मात्र दिसत नाही, कारण इथं ड्राय झालं की फ्लावर कलर लॉस होतो. म्हणजे येलो आहे, व्हाईट आहे, पिंक आहे, ब्ल्यू आहे, तिथे लिहायचं. हॅबिटाट, कोणत्या प्रकारची हॅबिटाट आहे. हॅबिटाट मध्ये मग आता हे फ्लेशी आहे, उडी आहे, नॉन उडी आहे, इथे लिहायचं. नंतर लोकॅलिटी, कोणत्या लोकॅलिटी कलेक्ट केलं. अल्टिट्यूड जर माहित असेल, आजकाल जीपीएस टेक्निकने आपण अल्टिट्यूड माहित करू शकतो. वी कॅन नो द अल्टिट्यूड अँड लॅटिट्यूड, आणि अल्टिट्यूड लॅटिट्यूड आपण इथं नोट करून ठेवू शकतो. महत्वाचं अल्टिट्यूड फार महत्वाचं. नंतर इकॉलॉजिकल नोट, इकॉलॉजिकल नोट आपल्याला काही द्यायची असेल तर की हे ड्राय क्लायमेट मधला आहे की झिरोपिटिक अडॅप्टेशन मधला आहे की सॅप्रोपिटिक अडॅप्टेशन मधला आहे, सॉरी इपिपिटिक मधला आहे. इकॉलॉजिकल काही पॉइंट्स पण इथं आपण नोट करून देऊ शकतो. देन डेट ऑफ कलेक्शन, कधी ती कलेक्ट केलं, आणि कलेक्टर्स नेम. अशा प्रकारे हर्बेरियम शीट वरती ही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आली पाहिजे. दॅट ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इज पर्टिक्युलरली ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन, जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे ही सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये येईल. मग त्याचे आपण पुन्हा क्लासिफिकेशन फर्दर लेबलिंग करतो. होलोटाईप आहे का, आयसोटाईप आहे का, हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं. होलोटाईप, आयसोटाईप, और मे बी इट इज नथिंग बट द पर्टिक्युलर न्यू टाईप, पॅराटाईप, सिन टाईप, ते आपण डिटेलमध्ये त्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला सांगायचं. सो दिस इज पर्टिक्युलरली कॉल्ड टू बी ॲज द मेथड ऑफ हर्बेरियम कलेक्शन. या ठिकाणी याला मेथड ऑफ हर्बेरियम कलेक्शन असं म्हणतात. नाउ इफ वी सी द हर्बेरियम शीट, जर आपण हर्बेरियम शीट या ठिकाणी जर पाहिजे, सपोज इफ वी कलेक्टेड द हर्बेरियम अँड कलेक्ट अँड रिझल्ट इन शीट, देन इट कॅन बी सीन टू बी ॲज, हे आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळेल तर दिस कॅन बी सीन लाईक दिस. सपोज दिस इज द हर्बेरियम शीट, that it can be seen that here these plant material are stick up to the herbarium sheet वरती ते stick up केलं जाईल. You can simply Google and you get the photographs of lots of herbarium, how it is herbariums are prepared. So these are the images from the Google, and then these are the particularly institutional stamp, and this is the label, particularly information of the plant that have been nothing but stick up to this herbarium sheet. हे herbarium sheet वरती generally stick up केलं जातं. Suppose this is one of the herbarium EPC. Suppose this is the plant that have been obtained from the ocean. समुद्रामधून एखादी अल्गी ऑब्टेन केली, त्या अल्गीला अशा प्रकारे शीटवर आपण इथं स्टिकअप करणार. इथं दिलं आहे बघा लेबलिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा. गोवाला जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी त्यांनी हे कलेक्ट केलं आहे, इंडिया. सो दिस इज रोडोफायसिस अल्गी आहे. तर जिनस पर्टिक्युलरली हायपेरी नावाचा जिनस आहे. सो दिस पर्टिक्युलरली प्लांट इज कलेक्टेड. अशा प्रकारे ज्यांनी कोणी कलेक्ट केलं त्याचं नाव आणि त्याची इन्फॉर्मेशन जी माहिती असेल ती माहिती आपण हर्बेरियम शीट वरती या ठिकाणी द्यायला पाहिजे. देन दिस इज नथिंग बट हर्बेरियम कलेक्टेड. वन ऑफ द पिक्चर आय हॅव. दिस इज सपोज द हर्बेरियम दॅट इज प्रिझर्व्ड, दॅट इज प्रेस्ड. इथं फ्लावर आहे, त्या फ्लावरला आपण इन्फ्लोरसन्सला प्रेस करून ठेवलंय इथे. आता जनरली हे तर प्लांट जर आपण पाहिलं तर हे पॅपिलिओनिसीचा मेंबर आहे, पॅपिलिओनिसीचा फ्लावर आहे. सो in this you can easily see here just like the label in this lilies, sorry, या ठिकाणी प्लांटचं नाव दिलेलं आहे. देन आफ्टर इट्स कॅरेक्टर, त्याची कॅरेक्टर दिली आहे, कोणी कलेक्ट केल्या, कुठून कलेक्ट केलाय. बॉटनिकल गार्डन, इथे न्यूयॉर्क बॉटनिकल गार्डन दिलं आहे. त्याचं आजकाल त्याला बारकोड शीट पण आलेलं आहे. बारकोड शीट जर लावली तर बारकोड वरून आपले सगळे इन्फॉर्मेशन चेक करतात. म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग सुद्धा आजकाल करता येतो. नाऊ रिसेंट टेक्नॉलॉजी इज देअर. You can digitally prepare the herbarium. याचा डिजिटल
डिजिटली सुद्धा आजकाल हर्बेरियम प्रिपेअर करतात बाय टेकिंग फोटोग्राफ अँड देन आफ्टर प्रिझर्विंग दिस फोटोग्राफला प्रिझर्व करून किंवा स्टोअर करून ठेवलं तरी सुद्धा हर्बेरियम आपण प्रिपेअर करू शकतो. नाव इफ यू सी द हर्बेरियम इन इंडिया, जर भारतामध्ये जर आपण काय हर्बेरियम पाहिले असेल, तो हर्बेरियम इज द कलेक्शन ऑफ द प्लांट. आता इथे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, मी तुला सांगत नाही. इट इज ड्राईड ब्रेस माउंटेड ऑन हर्बेरियम शीट. Succulent plant is preserved in some suitable preservative just like 4% formalin solution. Formalin solution मध्ये त्याला आपण प्रिपेअर करतो. किंवा जर ड्राय फ्रुट्स असतील, कोन असेल, जिम्नोस्पर्म्स, इन्फ्लोरेसन्स असेल, ऑल दीज आर नथिंग बट kept in a कंटेनर. त्याला कंटेनर मध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो. अबाउट इन 1550 मध्ये सेल्पिनी and his co-worker began quite definitely to preserve the material they studied. त्यांनी प्रिझर्वेशनची टेक्निक शोधली होती सेल्पिनी नावाच्या पर्टिक्युलरली वर्कर मध्ये, की त्यांनी प्रिझर्वेशन कसं करायचं प्लांटचं, दॅट टेक्निक इज हॅज बीन इन्व्हेस्टिगेटेड. द ग्रेटेस्ट हर्बेरियम ऑफ द वर्ल्ड इज दॅट रॉयल बॉटनिकल गार्डन. जे जगामधलं जे सर्वात मोठं जे हर्बेरियम आहे ते आहे रॉयल बॉटनिकल गार्डन क्यू, इंग्लंडला. हे सगळ्यात मोठं हर्बेरियम आहे जगामधलं अँड पॉझेसिंग अबाउट 6 मिलियन स्पेसिमेन. ज्या ठिकाणी जवळपास 6 मिलियन पर्टिक्युलरली स्पेसिमेन त्या ठिकाणी आहे. म्हणजे जवळपास EPC 60 लाख, जवळपास 60 लाखापेक्षा जास्त इतके स्पेसिमेन त्या ठिकाणी आहे. अ फ्यू गुड हर्बेरियम आर देअर इन आवर कंट्री. काही भारतामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे हर्बेरियम आपल्याकडे आपण मेंटेन करतो. द बिगेस्ट हर्बेरियम इज इन आवर कंट्री इज द इंडियन बॉटनिकल गार्डन कलकत्ता. कलकत्ताचं इंडियन बॉटनिकल गार्डनचं सगळ्यात मोठं हर्बेरियम भारतामध्ये आहे अँड पॉझेसिंग अबाउट 1 मिलियन स्पेसिमेन. हे 1 मिलियन स्पेसिमेन असणार हर्बेरियम आहे. भारतामध्ये खूप मोठी डायव्हर्सिटी आणि जवळपास भरपूर स्पीसीज या ठिकाणी भारतामध्ये सापडतात. त्यातल्या 1 मिलियन म्हणजे जवळपास 10 लाखाच्या जवळचा स्पेसिमेन त्या ठिकाणी हर्बेरियम मध्ये स्टोअर करून ठेवले आहे. द हर्बेरियम ऑफ द FRI, जर आपण FRIचं हर्बेरियम पाहिलं तर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचं, त्या पर्टिक्युलरली देहरादूनचं, हॅज अबाउट द 3 लाख स्पेसिमेन. जिथं 3 लाख स्पेसिमेन तिथं जवळपास आहेत. FRIचं जे हर्बेरियम आहे तिथे 3 लाख स्पेसिमेन आहे. ते सुद्धा खूप जुनं इन्स्टिट्यूट आहे. देन द हर्बेरिया ऑफ ऍग्रिकल्चरल कॉलेज अँड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट कोइंबतूर. ऍग्रिकल्चर कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूट कोइंबतूरचं जे हर्बेरियम आहे अँड नॅशनल बॉटनिकल गार्डनचं जे हर्बेरियम आहे लखनौचं, they have about 2 lakh and 40,000 species respectively. जवळपास कोइंबतूरच्या हर्बेरियमला 2 लाख स्पेसिमेन त्या ठिकाणी आहेत आणि 40,000 स्पेसिमेन ही नॅशनल बॉटनिकल गार्डन लखनौला आहे. NBRI आपण ज्याला म्हणतो, ते कुठे आहे? नॅशनल बॉटनिकल गार्डन मध्ये. कुठे नॅशनल बॉटनिकल गार्डन? दॅट इज लोकेटेड ऍट NBRI, नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ऍट लखनौ, त्या ठिकाणी आहे. There are about 25,000 species in the herbarium of the divisions of mycology and plant pathology in IARI. न्यू दिल्लीला IARIचं एक हर्बेरियम आहे, इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचं. पुसा न्यू दिल्ली आपण म्हणतो त्याला, पुसाला आहे ते. अँड दॅट इट हॅज नियर अबाउट टू बी कंटेनिंग अबाउट 25,000 स्पेसिमेन ऑफ हर्बेरियम ऑफ द डिव्हिजन ऑफ मायकॉलॉजी. मायकॉलॉजीचे म्हणजे जवळपास फंगल कलेक्शन तिथं आहे, इतकं आहे. 25,000 स्पीसीज कलेक्ट केले आहे. अँड प्लांट पॅथॉलॉजी, जर प्लांट पॅथॉलॉजीचे आपण जर पर्टिक्युलरली हे बघितलं तर इट इज नियर अबाउट टू बी हॅव्हिंग लॉट्स ऑफ डिसीज प्लांट मटेरियल इज कलेक्टेड इन दिस IARI. The herbarium of the division of botany at IARI New Delhi contains about 3,000 specimens. इथं 3,000 स्पेसिमेनचं हर्बेरियम प्रिपेअर करण्यात आलेलं आहे. नाउ इफ वी गो इन डिटेल, जर आपण डिटेल मध्ये पाहिलं तर FRIचं जे आहे देहरादूनचं इन्स्टिट्यूट आहे. देहरादून आता उत्तराखंड मध्ये आहे. तर बॉटनी branch, one of the first to be created today, comprised of 3 section wise systematic botany, wood anatomy and plant physiology. So 3 section तिथे आहे. The division today maintains a botanical garden, arboretum, ज्या ठिकाणी प्लांटला लिव्हिंग सुद्धा प्लांट मेंटेन केले आहे, having one of the richest live collection of both indigenous and exotic plant tree species. लिव्हिंग कलेक्शन सुद्धा केलं आहे, म्हणजे फक्त ड्राईड स्पेसिमेनच नाही तर त्या ठिकाणी बरेचसे प्लांट आणून इंडिजिनियस जे पर्टिक्युलरली स्पेसिफिक लोकेशनला सापडतात भारतामध्ये, त्यातले प्लांट एक्झॉटिक, काही एक्झॉटिक सुद्धा. इंडिजिनियस म्हणजे भारतीय आणि एक्झॉटिक म्हणजे बाहेरचे. तर असे सगळ्या स्पीसीज तिथं कलेक्ट करून ठेवलंय. लेअर आर टू बी बांबूसेटमचे जे प्लांट आहे कंटेनिंग जर्म प्लाझम ऑफ 40 स्पीसीज ऑफ इंडिजिनियस बांबू स्पीसीज.
जवळपास 40च्या जवळजवळ बांबू स्पीसीसच्या कलेक्शन त्या ठिकाणी आहे. आणि एक्झॉटिक बांबू, काही एक्झॉटिक बांबूच्या स्पीसीज आहेत. ऑल दॅट प्रोव्हाइड रिच सोर्स ऑफ मटेरियल फॉर रिसर्च, टीचिंग अँड ट्रेनिंग. ज्याला आपल्याला रिसर्च करायचं आहे, टीचिंग करायचं आहे, त्या सगळ्यासाठी हे फार मोठं एक मटेरियल आहे. This section has been largely responsible for collection of identification. आता सिस्टमॅटिक बॉटनी पोझिशन जी आहे तिथे फार मोठं कलेक्शन आहे. फ्लोरिस्टिक डायव्हर्सिटी ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट स्टार्टेड बाय गॅम्बल इन 1890. 1890 मध्ये FRI जी फॉरेस्ट इन्स्टिट्यूट होता त्या पर्टिक्युलरली त्या ठिकाणी एक आशिया खंडातलं लार्जेस्ट इन्स्टिट्यूट आहे. आशिया खंडातलं म्हणजे इतकं मोठं ते इन्स्टिट्यूट आहे. त्या ठिकाणी जवळपास भरपूर अशा स्पीसीज स्टोअर केल्या. नियर अबाउट टू बी 3,25,000 डॉक्युमेंट ऑथेंटिकेटेड प्लांट स्पीसीज आर देअर. त्याच्यामध्ये 1300 प्रकारची स्पेसिमेन आहेत. देन अलॉंग विथ इट हॅज अ नोटेबल पब्लिकेशन द डिव्हिजन. त्यांनी बरेचसे फ्लोरा पब्लिश केले, मॅन्युअल पब्लिश केले, बुक्स पब्लिश केले. बुकच्या मार्फत त्यांनी अनेक प्रकारचे फ्लोरा सुद्धा दिले, जसं मॅन्युअल ऑफ इंडियन फॉरेस्ट बॉटनी, वर्ल्ड मोनोग्राफ ऑन जीनस टुना particularly, then forest flora of Punjab, then Kamaun, Chakrata, Andaman, orchids of northwestern India, food from forest. ह्या सगळ्याच त्यांनी हर्बेरियम बुक्स त्यांनी तयार केलेले आहेत. दुसरं आहे हर्बेरियम ऑफ इंडियन बॉटनिकल गार्डन कलकत्ता. त्याचं फाउंडेशन झालं होतं 1787 मध्ये. स्टेटस डायरेक्टेड बाय द स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलच्या गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये ते आहे. आणि डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी अँड फॉरेस्ट. नंबर ऑफ स्पेसिमेन मोर दॅन 1 मिलियन हर्बेरियम. 1 मिलियन पेक्षा हर्बेरियम आहे. वर्ल्ड वाईड मेनली फेनोरोगॅम्स अँड फर्न्स ऑफ इंडिया अँड नेबर. Now, just like here, lots of particular species are stored in Calcutta. Then, and number of specimens more than 1 million herbarium. Worldwide, mainly Phanerogamma, ferns of India, and neighboring countries of South and Southeast Asia. Ferns is the collection. In these, there are some authentic collection of cryptogram, Associated Botanical Garden, Indian Botanical Garden, Calcutta, Lloyd Botanical Garden, Darjeeling. या सगळ्याचं कलेक्शन जवळपास तिथे हर्बेरियमच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. हर्बेरियम ऑफ द नॅशनल बॉटनिकल गार्डन लखनौ. लखनौचं सुद्धा एक महत्वाचं हर्बेरियम आहे. तर तिथे 1948 ची त्याची स्थापना आहे. 1953 मध्ये जवळपास CSIR ने त्याला अंडरमध्ये घेतलं. काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, न्यू दिल्ली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये आहे. अँड दिस इज नथिंग बट हॅव्हिंग 500,000 स्पीसीज जिथे जवळपास एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहे. ते मद्रास हर्बेरियम जे आहे ते सुद्धा कोईम्बतूरला आहे. त्या ठिकाणी सुद्धा नियर अबाउट टू बी तामिळनाडू गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहे. 1874 पासून त्याची ब्रिटिश काळामधली स्थापना आहे. अँड नंबर ऑफ स्पेसिमेन अबाउट 500,000 हर्बेरियम वर्ल्ड वाईड, मेनली फेनोरोगॅम, इम्पॉर्टंट कलेक्शन्स ऑफ फ्लोरा ऑफ मद्रास, असोसिएटेड बॉटनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कोईम्बतूर. याच्या सगळे जे फ्लोरा आहेत तिथे स्टोअर करून ठेवले आहे. देन IARIचं एक आहे, हर्बेरियम of the division of botany, Indian Agriculture Research Institute, stated maintained by the government of India. Number of specimen about 10,000. Herbarium North Indiaचं जे हर्बेरियम आहे ती IARI ला स्टोअर करून ठेवलं आहे. त्याची इकॉनॉमिक व्हॅल्यू, वाईल्ड रिलेशनशिप ऑफ द क्रॉप हे सगळे तिथं लिहून ठेवले, नोट करून ठेवलेले आहे. पर्पज ऑफ हर्बेरिया. आता हे हर्बेरिया एवढं सगळं आपण जे कलेक्ट केलं, व्हॉट इज पर्पज? द ड्रॉइंग अँड फोटोग्राफ्स अँड डिस्क्रिप्शन्स ऑफ द प्लांट कॅन नॉट शो what is desired to show by them about individual variation and detail of structure and development. In most cases it becomes necessary to compare descriptions with actual specimen. बरेच वेळा फक्त नुसती माहिती वाचून बुक मधून आपण प्लांटला आयडेंटिफाय करू शकत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, याची कंपॅरिझन करावं लागतं आणि तिथे ऍक्च्युअल स्पेसिमेन आपल्याला लागतात, विच आर फाउंड इन वाइडली separated region. Most comparative studies for taxonomy purpose are made in the herbarium and laboratory. The plant collections are much used for comparison with new material. नवीन एखादी प्लांट सापडलं तर कसं ओळखणार, जुन्यासोबत त्याला कम्पेअर करावं लागतं. न्यूली कलेक्टेड स्पेसिमेन्स आर आयडेंटिफाइड by the comparison of their morphology and morphology of the plants collected in the herbarium. So this is the purpose of particularly herbarium. And just like we see the important herbaria from the India, आपण भारतामध्ये असणारी important herbaria सुद्धा याच्यामध्ये बघितलं. ओके,
So it ends here the topic of herbaria or herbarium in India. Herbarium म्हणजे काय? कलेक्शन करण्याची जी ठिकाण, जागा, हर्बेरियम, त्याला हर्बेरियम शीट आपण म्हणतो. आणि हर्बेरिया म्हणजे जिथं कलेक्शन झालेलं आहे असं, त्या कलेक्शनला हर्बेरिया असं म्हणतात. सो हर्बेरिया इज अ प्लुरल नंबर, हर्बेरियम इज अ सिंग्युलर नंबर. एक असेल तर हर्बेरियम म्हणतात आणि प्लुरली इट इज कॉल्ड टू द हर्बेरिया. सो these are the important herbaria of the India.